नमस्कार. महालाईव्हच्या या दुपारच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि बॅकवॉटरच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सदर नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनल निरंजन पाटील खदगावकर यांनी कालपासून पाहणी दौरा सुरू केलाय. यामध्ये काल शनिवारी नायगाव बिलोली तालुक्यातील काही गावांची पाहणी झाल्यानंतर आज उर्वरित बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव, बेळकोणी, आरळी, गुजरी, चिरली, टाकळी, पिंपळगाव, हरनाळी, नागणी, हुनगोंदा, मुंदापूर, कोडग्याळ, माचनूर, गंजगाव तर धर्माबाद तालुक्यातील बामणी, मनूर, संगम आदी नदीपात्रा शेजारील गावांना भेटी देऊन शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे सदरील परिसरातील पिकांचे नुकसान हे बॅकवॉटर पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात झालं असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव शिंदे यांच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया मिनलताई खदगावकर यांनी दिली. यावेळी बाबाराव पाटील भाले, आनंदराव पाटील बिराजदार, भास्कर पाटील भिलवंडे, नागणीचे सरपंच संतोष पाटील आगळे, बालाजी पाटील नागणीकर, सोसायटीचे चेअरमन आनंदराव पाटील शिंदे यांच्यासह गावागावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शेतकरी, महिलांची उपस्थिती होती. आज या संपूर्ण नायगाव, धर्माबाद, बिलोली भागामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केलेली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे प्रचंड नुकसान या भागाचं झालेलं आहे आणि मुख्यत्वे या भागामध्ये बॅकवॉटरची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे. इकडून निजामसागर डॅमचं पाणी सोडलं जातं आणि पुढे पोचमपाडचं पाणी वेळेवर न सोडल्यामुळे हा जो मधला परिसर आहे या सर्व परिसरातल्या शेतकऱ्यांची जमीन ही पाण्याखाली जाते आणि प्रत्येक वर्षी या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आज शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की याचा एक कायमस्वरूपी तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने, तेलंगणा शासनाने, दोन्ही सरकारनी लक्ष घालणं आवश्यक आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना देखील माझं आव्हान राहील, आपण स्वतः ही मागच्या आठवड्यात जी परिस्थिती उद्भवली ती पाहिलेली आहे आणि ह्या बॅकवॉटरची माहिती आपण तेलंगणातल्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं जर मागवली आणि ही एकंदर माहिती आम्हाला महाराष्ट्र सरकारकडे पोहोचवता येईल, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांबरोबर आम्हाला ही चर्चा करता येईल आणि सर्व शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर देखील शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरमुळे नुकसान शेतकऱ्यांचं होत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही देखील मागणी आहे की पुढच्या पेरणीसाठी जी खरीप हंगामाची पेरणी येईल त्यासाठी एकरी शेतकऱ्यांना काहीतरी पेरणीसाठी मदत शासनाकडून झाली, मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतकऱ्यांना शासनाकडून एक मोठं पाठबळ मिळणार आहे. माझी जिल्हा प्रशासनाला आणखी एक विनंती राहील की आज 8 दिवस झाले ही परिस्थितीला शेतकरी तोंड देते आहे, जनता तोंड देते आहे, परंतु प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर शेतीचं पाणी घरामध्ये जाऊन, जे बॅकवॉटरचं पाणी घरामध्ये जाऊन नुकसान झालेलं आहे, यावर अजूनही सामान्य माणसाला कुठली मदत मिळालेली नाही. गोरगरीब माणसाच्या घरामध्ये आम्ही पाहणी केली असताना आज त्यांच्या घरी राशन नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे तात्काळ ज्या ज्या ठिकाणी अशा गोरगरिबांना राशन आपल्याला पोहोचवण्याची आवश्यकता आहे हे आपण पोहोचवलं पाहिजे. पंचनामे जे शेतीचे आहेत ते वेळेवर झाले पाहिजेत. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देखील पंचनामे जे करायचे आहेत ते कृषी विभाग आणि तलाठींकडून जे पंचनामे होतील त्याचबरोबर विमा अधिकारी सुद्धा आले पाहिजेत, अशी सुद्धा शेतकऱ्यांची एक मागणी आहे. कारण जेणेकरून सगळी जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल आणि शेतीची पुढची मशागत ही शेतकऱ्यांना करणं सोयीचं होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला माझं आव्हान राहील की ही पंचनाम्यांची प्रक्रिया देखील आपण त्वरित पूर्ण करावी आणि तात्काळ जी मदत आपल्याला सानुग्रह, अनुदान असेल, राशन असेल, ही जी मदत आपल्याला जनतेला करता येईल ती आपण करावी आणि सर्व शेतकरी बांधवांना एकत्रित घेऊन आज आपण हा पूर्ण गोदावरीचा परिसर पाहिला, मांजरा नदीचा परिसर पाहिला, मन्या नदी असेल, आमची लेंडी नदी असेल, या सर्व परिसरातील शेतकऱ्यांचं जे दरवर्षी दोन्ही नदीकाठच्या भागातल्या जमिनीचं नुकसान आहे
या सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन मग त्यात नायगाव तालुका, उमरी तालुका, धर्माबाद तालुका, आमचा बिलोली तालुका, देगलूर तालुका या 5-6 तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन मोठ्या पातळीवर आम्ही जर एक आंदोलन उभा केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही याची माहिती शासनापर्यंत पोहोचवली तर या प्रश्नाकडे गांभीर्याने तात्काळ शासनाचं लक्ष जाईल ही देखील एक शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही सर्व प्रक्रिया येणाऱ्या काळात सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास आम्हाला.